नमस्कार, मी असला मुला आपण पाहताय कराड वार्ता। सध्या मी कराड विटा या रस्त्यावरती आहे जिथे रोजच्या हजारो गाड्या धावतात आणि अपघाताचं देखील प्रमाण वाढलंय। कृष्णा कॅनलच्या अगदी मी पुढे आहे। दुभाजकमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेले आहेत। त्या झाडांच्यामुळे वाहन चालकांना मोठी दिक्कत येते आणि त्यातूनच अपघात होते आहेत। या परिसरात जे रहिवासी आहेत राहत आहेत त्यांनी सध्या सो खर्चाने निर्णय घेतलाय। दुभाजकमध्ये जी झाडे होती ती सध्या काढण्यात येत आहेत आणि नेमकी काय परिस्थिती होती, कशा प्रकारे अपघात होत होते याबाबत संबंधितांना कळवून सुद्धा बेदखल करण्यात आलेलं होतं। शेवटी नागरिकांनी सो खर्चाने या ठिकाणी धाव घेऊन आपण पाहताय दुभाजकामध्ये जे झाडे आहेत ते सध्या कशा प्रकारे काढण्यात येतात, नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावत होत्या आणि का त्यांनी निर्णय घेतलाय हे पाहण्यासाठी आपण आता सरळ जातोय या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्याकडे। काय सांगाल, हा कराड विटा रस्ता आहे। या रस्त्यावरती रोजच्या हजारो वाहने धावतात आणि आपण सो खर्चाने जे दुभाजकामध्ये झाड आहे ते काढण्याचा निर्णय घेतलाय। काय तुम्हाला समस्या भेडसावत होती? नमस्ते, मी श्रीनिवास डुबल। हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 166 हा गुहागर ते विटा हा राष्ट्रीय महामार्ग असून विद्यानगर पासून ओगलेवाडी पर्यंत जे रोड डिवायडर केलेले आहेत त्या रोड डिवायडर मध्ये खूप झाडे झुडपे वाढलेली आहेत आणि झाडे झुडपे योग्य वेळी कटिंग न केल्यामुळं प्रत्येक दिवशी एक 4-2 अपघात नक्कीच होतात। मागच्या 2 दिवसापूर्वी कॅनॉलवर एक निवृत्त शिक्षक डंपरच्या खाली सापडून त्यांचा मृत्यू झाला। तपासे बाबासाहेब तपासे म्हणून त्यांचं नाव आहे। आणि 2 दिवसापूर्वी JK पेट्रोल पंपासमोर बाजूला एक निवृत्त नायब तहसीलदार श्री निकम साहेब व त्यांच्या पत्नींचा सुद्धा अपघात झाला आणि त्यांना जबरदस्त दुखापत झाली आहे। तरी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर आणि अगदी आमचे कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या कानावर विषय घालून त्यांनी कोल्हापूर ऑफिसला सूचना देऊनही त्यांनी दखल न घेतल्यामुळे आमच्या येथील ग्रामस्थांनी स्वखर्चाने डिवायडर मधील झाडे झुडपे काढण्याचे काम सुरू केलेले आहे। हे कोणत्या कॉलनीतले ग्रामस्थ आहेत ते सांग? ग्रामस्थ इथे जिजाऊ पार्क, कृष्णकुंजराव हाऊस, शिवाय मयुरेश अपार्टमेंट आणि फिजिक्स वर्धन हाईट, हे सिद्धराज ट्रेडर्स या बाजूच्या नागरिकांनी स्वखर्चाने कॉन्ट्रीब्युशन करून हे काम सुरू केलेलं आहे। तरी शासनाला जर लाज वाटत असेल सार्वजनिक विभागाला तरी कृष्णा कॅनॉल पासून ओगलेवाडी पर्यंत सगळे झाडे झुडपे काढून टाकावीत आणि ज्या लाईट्स आहेत लाईटचं टायमिंग सुद्धा अतिशय चुकीचं आहे। कधी लागतात कधी लागत नाहीत याची सुद्धा दखल घेतली पाहिजे। तसेच रेल्वे पुलावर मागच्या 15 दिवसापूर्वी एक मोठा अपघात होऊन तिथं सुद्धा झाडं झुडपे खूप वाढलेले आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य चुकीमुळे 2 तरुणांचा मृत्यू झाला। याला जबाबदार कोण? यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं ताबडतोब कारवाई करावी अशी नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो। काय तुम्ही काय शासनाला काय सांगणार आहात, कोणते आव्हान देणार आहात, काय भूमिका आहे तुमची? आमची भूमिका अशी आहे की शासनानं सार्वजनिक बांधकाम विभागानं एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग आमच्या गावातून गेलाय, त्या गावाची देखभाल व दुरुस्ती शिवाय इथं विद्यानगर आहे। लाखो मुलं कॉलेजच्या निमित्ताने ये जा करत असतात आणि त्या स्पीड ब्रेकर बसवता आले तर उत्तमच। स्पीड ब्रेकर जर बसवता आले नाहीत तर त्या रबलिंग स्ट्रीप असतात, कमीत कमी त्या तरी बसवाव्यात अशी नागरिकांच्या वतीने मी सार्वजनिक बांधकाम विभागाला आवाहन करतो। येत्या काळात काही तर रस्ता रोको या संदर्भात होणार आहे का? जर या गोष्टीची दखल घेतली नाही तर आम्ही नवीन वर्षाला 1 जानेवारीला रस्ता रोको करण्याचं नियोजन केलेलं आहे। तरी याची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम विभागानं घ्यावी।